विशाल ऐरे आणि त्याचे साथीदार जे गुंड आहे, या गुंडांवर जळगाव शहराच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये, शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये आणि अन्य पोलीस स्टेशनमध्ये विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. ज्या ज्या गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असतात, त्या गुन्हेगारांवर गणपती उत्सव असेल, देवी दुर्गा उत्सव असेल, कुठलाही सण असेल किंवा महापुरुषांची जयंती, महामानवाचे उत्सव असतील, अशा काळामध्ये पोलीस प्रशासनाने या संबंधित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे कायद्यानुसार अत्यावश्यक असते. परंतु जळगाव शहरातील पोलिसांनी या गुन्हेगारांवर आंबेडकर जयंती अगदी 2-3 दिवसावर आल्यानंतर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, जर या गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर कदाचित 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीच्या दिवशी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला नसता. हा हल्ला इतका प्रचंड होता, जीव घेणा हल्ला होता की सर्व गुंडांना या विशाल ऐरेने एकत्र केलं आणि एकत्र येऊन माझ्या गाडीचा पाठलाग केला आणि रिंग रोड जवळ जी सायली हॉटेल आहे, त्या सायली हॉटेलच्या आसपास माझी गाडी अडवून मोटरसायकली 7-8 मोटरसायकली त्यावर डबल सीट बसून गाडी चारी बाजूने घेतली आणि मोठमोठ्या दगडांचा मारा केलेला आहे. केवळ गाडीच्या काचामुळे, गाडी मजबूत असल्यामुळे मी या हल्ल्यातून वाचलो आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, आज हल्ला होऊन 11 एप्रिल ते 20 एप्रिल 9 दिवस झालेले आहे. 9 दिवसामध्ये जर पोलिसांना अशा प्रकारचा गुंड की ज्या गुंडांवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, तो जर पोलिसांना सापडत नसेल, पोलिसांना मिळत नसेल, त्याला जर पोलीस अटक करत नसतील तर हे पोलिसांचं अपयश आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि जळगाव शहराची शांतता बिघडवण्याचं काम आहे. तेव्हा आमची आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी आहे की पोलिसांनी तातडीने विशाल ऐरे आणि त्याचे गुंड साथीदार यांना अटक करावी आणि त्याचसोबत अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्कासारखा कलम लावून मोक्कासारखे गुन्हे दाखल करून त्याला या जिल्ह्यामधून स्थानबद्ध करावं, अशा प्रकारची मागणी या विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आहे. सर्व जाती समूहाचे लोक या ठिकाणी आंदोलन करून करतात. काय मागणी? आमच्या मागण्या अशा आहेत की हा जो विशाल ऐरे आहे गुंड, याच्यावरती आतापर्यंत 15-20 गुन्हे दाखल आहेत. हिस्ट्री शीटर तो आहे, त्याच्याकडे तलवारी असतात, बंदूक असते. अशा आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करण्यात यावी. मी काल त्याचं इंस्टाग्रामला पण स्टेटस बघितलं, तिथं सुद्धा तो गाणं ठेवून एक प्रकारे आम्हाला आव्हान देतोय की तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. पोलीस काय करतायत मग आतापर्यंत? पोलिसांनी तात्कालीन विशाल ऐरेला अटक करावी, त्याच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल, मोक्यासारखी कारवाई करावी. आज मुकुंद सपकाळे यांच्यावरती हल्ला म्हणजे चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती हल्ला आहे. आणि